नमस्कार, मी निलेश करपे, नाशिकला सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर आहे. आज आपण जे राज्यस्तरीयवर उर्वरित जे मॉड्यूल्स आहेत 14 मॉड्यूल, त्या 14 मॉड्यूलच्या पैकी आज एक आपण नवीन दुसरं एक मॉड्यूलचं ट्रेनिंग घेणार आहे. ठीक आहे. तर ते मॉड्यूल आहे मीटिंग मॅनेजमेंट अँड प्रिन्सिपल सेक्रेटरी. ठीक आहे. हे मॉड्यूल चालू करण्याआधी मी थोडीशी बॅकग्राऊंड म्हणजे याची काय पूर्वकल्पना किंवा ह्या मॉड्यूलमध्ये काय कव्हर करणार आहे आपण त्याची एक रूपरेषा सांगतो. नगरपालिका किंवा नगरपंचायती क्षेत्रामध्ये ज्या पण वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्टेड मेंबर निवडून येतात किंवा स्वीकृत नगरसेवक असतात त्यांचे डिटेल्स कॅप्चर करण्यासाठी, त्याच्यानंतर नगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा नगरपंचायती क्षेत्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कमिटी यांची माहिती घेण्यासाठी व त्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या ज्या मीटिंग्स असतात त्या मीटिंगचा गोषवारा किंवा मिनिट्स ऑफ मीटिंग ज्या असतात त्या मिनिट्स ऑफ मीटिंग किंवा त्या मीटिंगचा असलेला अजेंडा, प्रस्ताव जे आहेत ते कॅप्चर करण्यासाठी या मॉड्यूलचा उपयोग होतोय. ठीक आहे. तर आता हे मॉड्यूल आपण 3 विभागामध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये एक माईक बंद करा प्लीज. याच्यामध्ये एक भाग आहे मास्टर. त्याच्यामध्ये मास्टरमध्ये आपण सुरुवातीला आपण त्याची पार्टी मास्टर बघणार आहेत. नगरपालिका किंवा नगरपंचायती क्षेत्रामध्ये ज्या बी इलेक्टेड पार्टी असतात त्या पार्टीचा मास्टरसाठी आपण पार्टी मास्टर बघणार आहे. त्याच्यानंतर मेंबर मास्टर आहे. मेंबर मास्टर मध्ये आपण जे आपल्या नगरपालिका किंवा नगरपंचायती क्षेत्रामध्ये निवडून आलेले किंवा स्वीकृत नगरसेवक आहेत, सदस्य आहेत, त्यांचे डिटेल्स आपण या मेंबर मास्टर मध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर कमिटी, त्या नगरपालिका किंवा नगरपंचायत क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कमिटी असतात. उदाहरणार्थ स्टँडिंग कमिटी, शिक्षण समिती, त्याच्यानंतर बांधकाम समिती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कमिटी असतात त्या कमिटींची डिटेल्स आपण त्या कमिटीमध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर प्रपोजल मास्टर, या प्रपोजल मास्टर मध्ये नगरपालिकामध्ये होणाऱ्या ज्या मीटिंग असतात त्या मीटिंग मध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रपोजल म्हणजे प्रस्ताव, त्याच्यासाठी आपण एक मास्टर केला आहे. तो मास्टर आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर हे सर्व मास्टर आपण फिल केल्यानंतर आपण त्याचे ट्रान्झॅक्शन बघणार आहोत. ट्रान्झॅक्शन मध्ये मग आपण त्याच्यामध्ये त्याची मीटिंग शेड्यूल करणार आहोत. त्याच्यानंतर मीटिंग शेड्यूल केल्यानंतर त्याचा अजेंडा आपण टाकणार आहोत. अजेंडा टाकल्यानंतर तो अजेंडा अप्रूव्ह करणार आहोत. त्याच्यानंतर त्या मीटिंग मध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे क्वेश्चन विचारणार आहे ते क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. त्या क्वेश्चनला आपण आन्सर देणार आहोत. ठीक आहे. आणि शेवटी आपण त्या जी मीटिंग शेड्यूल केलेली आहे त्या मीटिंगचे जे मिनिट्स ऑफ मीटिंग आहेत ते आपण याच्यामध्ये मेंटेन करणार आहोत. ठीक आहे. त्याचबरोबर आपण हे सर्व करत असताना याचे जे काही रिपोर्ट उदाहरणार्थ अजेंडा प्रिंट आउट किंवा रिझोल्युशन काही जर झालं असेल, त्याचं काही प्रश्न झाले असेल तर त्याचं प्रिंटिंग हे आपण अहवालाद्वारे आपण देणार आहोत. अशा प्रकारे एक छोटं एकदम अतिशय छोटं मॉड्यूल आहे हे. परंतु आपल्याला जे 14 मॉड्यूल आपल्याला लाईव्ह करायचे आहे त्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट एक मॉड्यूल आहे. तर हे मॉड्यूल आता सर्वकडे इलेक्शन आणि ह्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. सर्वच ठिकाणी सर्वकडे डेटा अवेलेबल आहे. तर एका दिवसामध्ये लाईव्ह होण्यासारखं हे मॉड्यूल आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जे मास्टर डेटा आपल्याला जो उपलब्ध करून द्यायचा आहे सॉफ्टवेअरमध्ये तो ऑलरेडी सर्व डेटा आपल्याकडे आहे. तो फक्त आता आपल्याला फिल करायचा आहे. तर आपण आता 1 बाय 1 ऍक्च्युअल सॉफ्टवेअरमध्ये त्याची एंट्री कशी करायची काय ते आपण एक बघूया. ठीक आहे. स्क्रीन दिसते माझी? हा हा.
हे मॉड्यूल सुरू करताना या मॉड्यूलमध्ये कोणत्याही प्रकारच्या सर्व्हिस ज्या आहेत, नागरिक रिलेटेड ज्या सर्व्हिसेस आहेत, त्याही कोणत्याही सर्व्हिसेस नाहीये. हे पूर्णपणे नगरपालिकांच्या अंतर्गत वापरलं जाणारं सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे याची कोणतेही कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये कोणताही लुकअप्स किंवा कोणत्याही सर्व्हिसच्या ज्या सेटिंग आहेत त्या करायच्या नाहीये. डायरेक्टली आपण त्या मॉड्यूलमध्ये जाऊन त्या मॉड्यूलच्या ज्या मास्टर्स आहेत ते मास्टर भरायला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा आपल्याला जो मास्टर भरायचा आहे सुरुवातीला, तो मास्टर जो फ्लो मी आता तुम्हाला सांगणार आहे तो त्या फ्लोने तुम्हाला जायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं हे मॉड्यूल जे आहे ते लाईव्ह करायला सोपं जाणार आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला जे आपल्याला जायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मास्टरमध्ये सर्वात सुरुवातीला जो मास्टर आपल्याला भरायचा आहे तो मास्टर आहे पार्टी मास्टर. ठीक आहे. तर या पार्टी मास्टर मध्ये काय आहे की त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या पार्टीज आहेत त्या पार्टीची माहिती तुम्हाला या मास्टर मध्ये भरायची आहे. ठीक आहे. ठीक आहे. याच्यासाठी मी ऍड करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला फॉर्म आहे हा पार्टी मास्टरचा. त्या पार्टी मास्टर मध्ये पहिली फील्ड आहे पार्टी नेम. ठीक आहे. मी पार्टीचा नेम टाकतोय. ठीक आहे. नॅशनल काँग्रेस पार्टी. त्याच्यानंतर त्याची शॉर्ट फॉर्म मी टाकतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्टीचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे. ज्या दिवशी त्याचं रजिस्ट्रेशन झालं आहे ते तो नंबर याच्यात टाकायचा आहे. ओके. त्याच्यानंतर ऑफिशियल फोन नंबर जर त्याचा उपलब्ध असेल तर तो ऑफिशियल फोन नंबर तुम्हाला याच्यात टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ईमेल आयडी तुम्हाला त्याचा टाकायचा आहे. ओके. त्याच्यानंतर पार्टीचा ऍड्रेस जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्टीची वेबसाईट जर उपलब्ध असेल तर ती वेबसाईटचं याच्यामध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. डिझॉल्व डेट काही कंपल्सरी नाहीये. त्याच्यानंतर पार्टीचा लोगो तुम्हाला इथे टाकायचा आहे. पार्टीचे लोगो तुम्हाला तुम्ही जर याच्यामध्ये गेलात गुगलवर तर इथे तुम्हाला आपण. ठीक आहे. तर आपण त्याचा लोगो आपल्या पद्धतीने करूया. अशा पद्धतीने आपण त्याचा एक लोगो पण आपण याच्यामध्ये टाकता येईल आपल्याला. NCP चा लोगो. जरी फाईलचा प्रकार नाही आपल्याला, पीएनजी फाईल पाहिजे आपल्याला. इथे तो माउस करून तुम्हाला तो लोगो इथे टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्टीचा कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. मी फाईल सपोर्ट नाही करते कोणती. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट पर्सन जो आहे त्या पक्षाचा त्याचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्या कॉन्टॅक्ट पर्सनचा त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे.
त्याच्यानंतर त्याचा ईमेल आयडी झाला असेल तर तो ईमेल आयडी इथे टाकायचा आहे. ठीक आहे. आणि त्याचा ऍड्रेस तुम्हाला त्याचा लोकल जो ऍड्रेस आहे तो लोकल ऍड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे? अशा पद्धतीने तुम्हाला त्याची पार्टी ऍड करायची आणि तुम्हाला सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने पार्टी मास्टरमध्ये त्या पार्टीचं नाव, त्याचा शॉर्ट फॉर्म, त्याचा ईमेल आयडी, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर आणि त्या पार्टीच्या रिलेटेड जो बी लोकल आपल्या लेवल म्हणजे असेल तिथे अध्यक्ष किंवा काय, तर त्याचे कॉन्टॅक्ट पर्सनचे डिटेल्स आपल्याला ह्याच्यामध्ये कॅप्चर करायचे. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मी आणि तुम्ही याच्यामध्ये जर टाकल्यानंतर तुम्हाला जर बघायचे असेल तर तुम्ही इथं सर्च मध्ये जाऊन तुम्ही आतापर्यंत जेवढ्या पार्टी तुम्ही एंटर केल्या त्या एंटर तुम्ही सर्च मध्ये बघू पण शकता. ठीक आहे. मी आतापर्यंत एवढ्या पार्टीज एंटर केलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पार्टी मास्टर झाल्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे मेंबर मास्टर. ठीक आहे. मेंबर मास्टर मध्ये तुम्हाला जायचं आहे मास्टरमध्ये मेंबर मास्टर मध्ये आता ज्या नगरपालिका किंवा नगरपंचायत क्षेत्रामध्ये जे निवडून आलेले सदस्य आहे त्या सदस्यांची माहिती तुम्हाला याच्यामध्ये टाकायची. ठीक आहे. त्याच्यामध्ये सेम ऍड करायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा. याच्यामध्ये ऍड करायचे मेंबरच्या डिटेल ऍड करण्यासाठी ऍड करायचे बटनावर क्लिक करायचंय. काय होतंय?
अरे ते साईट स्लो झाली बघ रे, चांगले ना मग काहीतरी साईट स्लो झाली आहे लाईव्हची, बघायला लावतो ना. ठीक आहे, याच्यामध्ये आता तुम्हाला मेंबर मास्टर मध्ये मेंबरचे ते टाकायचे. त्याच्यामध्ये मेंबरचं तुम्हाला याच्यामध्ये नाव टाकायचं आहे पहिल्यांदा. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा आधार नंबर टाकायचा आहे मेंबरचा, निवडून आलेल्या मेंबरचा आधार नंबर. त्याच्यानंतर त्याचं जेंडर टाकायचं आहे तुम्हाला, मेल फिमेल. त्याच्यानंतर त्याचा काही ऑफिशियल फोन नंबर असेल तर तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे, कंपल्सरी नाही आहे. त्याच्यानंतर त्याचं क्वालिफिकेशन टाकायचं तुम्हाला, जे क्वालिफिकेशन ते क्वालिफिकेशन टाकायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर त्याची कास्ट टाकायची तुम्हाला इथे. ठीक आहे, कास्ट टाकायची. त्याच्यानंतर त्यांचा ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचा ऍड्रेस टाकायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर रँक टाकायचा त्याचा, निवडून आलेल्या याचा रँक टाकायचा तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर टाईप ऑफ काउन्सिलर टाकायचं, ते इलेक्टेड आहे किंवा नॉमिनेटेड आहे. ते जर निवडून आलेले असेल याच्यामधून ते इलेक्टेड करायचे आहे, आणि जर स्वीकृत असेल तर त्याचं नॉमिनेटेड करायचं, तिथे इलेक्टेड करायचंय. त्यानंतर मेंबर कॅटेगरी जर त्याचे जर तुमचं ट्रायबल असेल याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक कॅटेगरी दिली आहे, कंपल्सरी नाहीये. त्याच्यानंतर इथे तुम्हाला इलेक्टेड वॉर्ड दिला आहे, सॉरी, ते कोणत्या वॉर्ड मधून निवडून आले तो वॉर्ड तुम्हाला याच्यामध्ये निवडायचा आहे. आणि त्याच्यानंतर पार्टी नेम, त्याच्या ज्या पार्टी आपण आता याच्या पार्टी मास्टर मध्ये टाकल्या त्या इथे ड्रॉपडाऊन होणार आहे. त्याच्यापैकी जी पार्टी त्यांची आहे ती पार्टी आपल्याला याच्यामध्ये ड्रॉप करायची आणि सेव्ह करायची. अशा पद्धतीने सॉरी, डेजिग्नेशन इथे राहिलंय. इथे डेजिग्नेशन काउन्सिलर म्हणून घेतलंय, म्हणजे नगरसेवक हे काउन्सिलर घेतलंय, आणि इथे आपल्याला सेव्ह करायचंय. अशा पद्धतीने आपल्याला पार्टी मास्टर झाल्यानंतर त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे पण तुमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते नगरसेवकांचे डिटेल्स तुम्हाला मेंबर मास्टर मध्ये एंटर करायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा मास्टर जो आहे तो आहे आपला कमिटी मास्टर. आता आपल्याकडे ज्या नगरपालिका किंवा नगरपंचायत क्षेत्रामध्ये ज्या ज्या कमिटी आहेत त्या कमिटीचे डिटेल्स आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा बोला जव्हार मधून बोलते. इथे जे इलेक्शन वार्ड आहेत ना, तिथले ते वार्ड जे वार्ड 1 आणि 2 आहे ते कुठून येते? ते मॅडम त्याच्यासाठी हे आहे, लुकअप आहे, ELW आणि ELE नावाचा लुकअप आहे त्याच्यासाठी. ELW का? ELW आणि ELE नावाचा लुकअप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे,
बरं सर. आणि सर ऐका ना, आमच्याकडे 4 कास्ट उपजाती आहे, मांगेला, वारली, पहाडी. तर ह्या सबकास्ट मध्ये नाहीये. ओके. तर ते मॅडम हे हार्डकोड आहे, याच्यात आपल्याला कोणतं याचं लुकअप नाहीये म्हणजे याच्यासाठी टाकण्यासाठी. तर आपण तुम्ही द्या त्या आपण त्या हार्डकोर मध्ये एंटर करून घेऊया. मी तिकीट टाकलेले सर त्याबद्दल. ठीक आहे, चालेल. मला एकदा द्या, हे झाल्यानंतर मग मी एकदा त्याचं फॉलोअप घेऊन करून देईन. ठीक आहे. बरं सर. त्याच्यानंतर हे मास्टर झाल्यानंतर आपल्याला पुढचं जे मास्टर आहे ते आहे आपलं कमिटी मास्टर. ती कमिटी मास्टरसाठी आपल्याला कमिटीच्या मास्टरमध्ये जायचं आहे आणि तर त्याच्यामध्ये एक कमिटीमध्ये बोला. पार्टी मास्टर भरताना तो रजिस्ट्रेशन नंबर कुठून घ्यायचा आणि कॉन्टॅक्ट पर्सन नंबर म्हणजे तो नक्की हे कुठला बघा, आता दोन आहे. वरती आपण जे डिटेल टाकले पार्टीचं डिटेल, ते पार्टीचं समजा जी पण नॅशनलाइज पार्टी आहे किंवा जी पार्टी आहे तिचं रजिस्ट्रेशन तुम्हाला साईटवर पण मिळू शकते किंवा तुम्हाला ते उपलब्ध करून घ्यावे लागेल. आणि खाली जे आपण कॉन्टॅक्ट पर्सन नंबर टाकतो ते लोकल लेवलला जे आपले कॉन्टॅक्ट पर्सन आहेत, उदाहरणार्थ नाशिकसाठी एखादा किंवा आता समजा मी बगूर घेतोय तर बगूर शहरासाठी त्या पार्टीचा रिलेटेड कोणतरी एक असेल त्यांचा काही तालुका अध्यक्ष असेल किंवा जिल्हा अध्यक्ष असेल तर त्याचे नंबर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे. ठीक आहे. ते त्याचा म्हणजे कोणत्याही ट्रान्झॅक्शनशी किंवा कुठेही त्याचा इफेक्ट होत नाहीये. फक्त तो एक मास्टर फॉर्म दिला आहे आणि तो फॉर्म आपल्याला त्या द्वारे भरायचा आहे. आता जसं नॅशनल काँग्रेस पार्टी आहे किंवा एनसीपी आहे, ज्या नॅशनलाइज पार्टी आहे, याच्या रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर सुद्धा मिळू शकतात आपल्याला. ठीक आहे. तर ते माहिती वरती ती भरायची आणि खाली खाली जे कॉन्टॅक्ट पर्सन दिले ते लोकल टाकायचे आपल्याला. मला एक डाऊट होता की त्याच्यामध्ये वॉर्ड नंबर जो आहे तुम्ही बोलताय ते आमच्या इथे कसं वॉर्ड 1 मध्ये अ ब क ड, तर आम्ही कसं टाकायचं त्याच्यात? त्याची हायरार्की करायची आहे सर. आणि ती वॉर्ड साठी तुम्हाला कोणती कंपल्शन नाहीये. तो जो वॉर्ड आहे तो वॉर्ड तुम्ही सिलेक्ट नाही केला तरी चालणार आहे. तुम्ही सगळ्या नगरसेवकांची नावं विदाऊट वॉर्ड सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही. असं आपल्याला जे आता ही जी वॉर्ड याची जी हायरार्की आहे याच्या रिलेटेड कोणताही आपलं ट्रान्झॅक्शन किंवा काही नाही. त्यामुळे वॉर्ड जी आपण मास्टरमध्ये जो वॉर्ड दिलाय तो वॉर्ड कंपल्सरी पण नाहीये. तो वॉर्ड न निवडता सुद्धा तुम्ही त्याची तुमच्या नगरसेवकांची एंट्री करू शकता. त्याला असं अडचण नाहीये की तुम्ही वॉर्ड नुसारच त्याची एंट्री करायची, असं काही नाही सर. सर हा डेटा पोर्टलला फेच होईल का? म्हणजे जो आपलं जे पोर्टल आहे त्याला हाच डेटा फेच होत असेल तर मग बरं होईल. म्हणजे डेटा एंट्री परत नाही. कोणता डेटा पेज मॅडम बोला. कॉर्पोरेटरचा आपण जो डेटा टाकतोय ना आता पोर्टलला आपलं जे पोर्टल आहे तोच डेटा तो फेच व्हायला पाहिजे. नगर नाही, तो नाही परिषदेची नाही होत मॅडम. तो पेज नाही होत मॅडम. तो डेटा आहे पण नाही ना. किती असणार आहे? असून नगरसेवक 20 किंवा 25 नगरसेवक असणार आहे. नाही, एक तर पण डेटा मग खूप असं खूप अजून चांगलं झालं असं. नाही, तसं नाहीये मॅडम फॅसिलिटी. ओके सर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कमिटी जी आहे ती कमिटी आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे. आपण कमिटी ऍड करूया. ठीक आहे. आता इथे तुम्हाला कमिटीचं नाव द्यायचं आहे. मी इथे कमिटीचं नाव देतो. स्टँडिंग कमिटी. ठीक आहे. इथे त्याचा शॉर्ट फॉर्म द्यायचा आहे तुम्हाला, STD. ओके. त्यानंतर ही कमिटी टाईप आहे की सब टाईप आहे ते करायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणत्या याची तर ते स्टँडिंग कमिटी. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या कमिटीची स्टार्ट डेट तुम्हाला याच्यात टाकायची आहे. त्याची एंड डेट तुम्हाला टाकायची आहे. आता स्टँडिंग कमिटी जी आहे त्याची एंड डेट तुम्हाला याच्यात टाकायची आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ मीटिंग हेल्ड पर मंथ, ज्या तुमच्या त्या मीटिंग्स आहेत त्या प्रत्येक महिन्याला जेवढ्या मीटिंग तुमच्या त्याच्या होतात त्याचा आकडा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याचा स्टेटस तुम्हाला ऍक्टिव्ह करून टाकायचं आहे. बस एवढं याच्यामध्ये तुम्हाला कमिटी जी आहे ती कमिटी तुम्हाला ऍड करायची आहे. ठीक आहे. मी कमिटी ऍड सेव्ह करतोय. ठीक आहे. आता ही कमिटी जी ऍड केली, ही कमिटी ऍड केल्यानंतर या कमिटीचे जे मेंबर्स आहेत, कमिटीला आता बांधकाम स्टँडिंग जे नगरसेवक आहेत त्याच्यातले काही मेंबर्स हे स्टँडिंग कमिटीला असतील, ते मेंबर तुम्हाला ऍड करायचे असेल तर ते सेव्ह केल्यानंतर इथे ऍडचं बटन तुमचं इथं पॉपअप झालंय. त्या ऍडच्या बटनावर क्लिक करून तुम्ही ते जे तुमचे जे नगरसेवक तुम्ही नगरसेवकांची किंवा मेंबरची जी एंट्री केली त्या मेंबरची एंट्री तुम्ही त्याच्यासाठी याच्याबरोबर मॅप करू शकता ते मेंबर म्हणून. ठीक आहे. तर समजा आता मी आता ठीक आहे, या एक मेंबर होत्या, या याच्यामध्ये याच्या बांधकाम याच्या समितीचे सदस्य आहेत. तर इथे आपण त्यांचं ऍड करू शकतो.
त्याच्यानंतर स्टार्ट डेट कधी आहे त्यांचा तो टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यात काय रिमार्क असेल तर तो रिमार्क टाकायचा आहे आणि स्टेटस हे ऍक्टिव्ह करायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्या कमिटीमध्ये जे मेंबर आपण टाकले ते मेंबर सुद्धा आपण ऍड करू शकतो. मग एका वेळेस मल्टिपल मेंबर जे आहे ते मेंबर देखील आपण याच्यावर ऍड करू शकतो. आता पुन्हा मला जर दुसरा मेंबर ऍड करायचा तर मी दुसरा मेंबर सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकतो. ठीक आहे. आता आपण जे प्लेनना विशाल बलकर टाकलं तर त्यांचे डिटेल तो एक मेंबर आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने त्या याच्यामध्ये आपण कमिटी आणि कमिटीच्या डिटेल टाकल्यानंतर त्या कमिटीमध्ये जे मेंबर आहे ते मेंबर आपण ऍड करू शकतो. ठीक आहे. इथपर्यंत अडचण आहे कोणाला काही? ठीक आहे. त्याच्यानंतर एकदा कमिटी ऍड झाल्यानंतर कमिटी मेंबरचे ऍड झालं, कमिटी ऍड झाल्यानंतर आता आपल्याला जे मीटिंगसाठी प्रपोजल आहे, प्रस्ताव आहेत, ते प्रस्ताव आपल्याला ऍड करायचे आहे. ते प्रस्ताव आपल्याला ऍड करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये प्रपोजल मास्टर दिलेला आहे. ठीक आहे. त्या प्रपोजल मास्टर मध्ये आपल्याला जे पण आपल्याला मीटिंगसाठी येणारे जे वेगवेगळे प्रकारचे प्रपोजल आहे, प्रस्ताव आहेत, ते प्रस्ताव आपल्याला याच्यामध्ये एंटर करायचे. ठीक आहे. तर आपण एक आता प्रस्ताव ऍड करून बघूया. ठीक आहे. आता इथे मी एक प्रस्ताव ऍड करतो. ठीक आहे. आता इथे डिपार्टमेंट कोणत्या डिपार्टमेंटचा तो प्रस्ताव आहे तर त्या डिपार्टमेंटचे प्रस्ताव तुम्ही इथे टाकू शकता. त्याची प्रपोजलची एंट्री डेट तुम्ही टाकायची आहे. त्याच्या नेचर ऑफ प्रपोजल एक्सपेंडिचर आहे किंवा जनरल आहे ते टाकायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सब्जेक्ट, आता इथे सब्जेक्ट टाकायचे आहे तुम्हाला. ठीक आहे. इथं सब्जेक्ट टाकला मी, कन्स्ट्रक्शन ऑफ नमो गार्डन इन बगूर नगर परिषद म्हणून असा एक सब्जेक्ट टाकलाय त्याला. त्याचं डिस्क्रिप्शन म्हणून मी तेच घेतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर ती कमिटी जी आहे ती कमिटीचा तुम्हाला याच्यामध्ये टाकायची, कोणत्या कमिटीला ते त्याच्यावर तो विषय घ्यायचा आहे. त्याची तुम्हाला ऑटोमॅटिक तिथं पॉपअप होणार जे कमिटी आपण ऑलरेडी टाकलाय तिथे. ठीक आहे. तर कमिटीचं नाव तिथे आपण टाकलंय. त्याच्यानंतर कमिटी टाईप आपण कमिटी की सब टाईप ते घेणार आहे आणि इथे कमिटीचा सब टाईप इथे आपण ती कोणती कमिटी आहे ती घेणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला जे प्रपोजल आले आहे ते प्रपोजल आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. आता मल्टिपल जे प्रपोजल आहे ते मल्टिपल देखील प्रपोजल आपण एका प्रपोजलच्या म्हणजे मल्टिपल प्रपोजल आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. आता परत मी दुसरा एक प्रपोजल घेतोय. ठीक आहे. अशा पद्धतीने हे प्रपोजल घेतलं. आता मला अजून दुसरा प्रपोजल घ्यायचा आहे. मी दुसरा पण प्रपोजल करू परत ऍड करू शकतो. इथे मी परत ती प्रपोजलची डेट घेईल. ठीक आहे. अशा पद्धतीने मी एक दुसरा प्रपोजल घेतलाय. अशा पद्धतीने आपण एका याच्या अंडरमध्ये आपण मल्टिपल प्रपोजल हे ऍड करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. हे एकदा प्रपोजल आपण ऍड केले, जेवढे पण प्रपोजल आपल्याला आहेत मीटिंगसाठी, जेवढे बी प्रस्ताव आपल्याकडे आले आहे ते प्रस्ताव आपण ऍड करू शकतो. आणि ते प्रस्ताव ऍड केल्यानंतर ते प्रस्ताव आपल्याला एकदा अप्रूव्ह करून घ्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे म्युन्सिपल सेक्रेटरीच्यामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये अप्रूव्ह प्रपोजल नावाचा टॅब आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ते प्रपोजल तुम्ही जे दिले आहेत ते प्रपोजल तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचे आहे. खाली तुम्हाला दिसत आहेत प्रपोजल जे आपण आता टाकले आहेत. बघा, एक प्रपोजल मी सुरुवातीला टाकलं होतं ते मी अप्रूव्ह पण केलंय आणि आता जे प्रपोजल मी टाकलंय 2 नंबरचं प्रपोजल ते आता मला याच्या माझ्या पेंडिंग मध्ये दिसत. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे. फक्त क्लिक केल्यानंतर ते प्रपोजल तुम्हाला अप्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे.
अशा पद्धतीने माझे जे प्रपोजल आहे, जेवढे प्रपोजल आहे ते प्रपोजल मी अप्रूव्ह करून घेतले आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जे प्रपोजल असतील एका मीटिंगच्या अंडर तुमचे मल्टिपल म्हणजे 20, 25, 30 जेवढे पण प्रपोजल आहे तेवढे पूर्ण प्रपोजल तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता आणि ते ऍड केलेले प्रपोजल तुम्ही अप्रूव्ह करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं प्रपोजल वगैरे सर्व सबमिट झालं, प्रपोजल तुमचे अप्रूव्ह झाले, त्याच्यानंतर तुम्ही तुमची येणारी जी तुमची मीटिंग आहे ती मीटिंग तुम्ही त्याच्यामध्ये शेड्यूल करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला म्युन्सिपल सेक्रेटरीच्या ट्रान्झॅक्शन मध्ये जाऊन मीटिंग शेड्यूल मीटिंग नावाचं एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मीटिंग शेड्यूल करायची आहे. मी जो फ्लो जातोय कृपया तो फ्लो एकदा पुन्हा सांगतो. सुरुवातीला आपल्याला पार्टी मास्टर एंटर करायचा आहे. पार्टी मास्टरच्या अंडर आपले वेगवेगळे जे नगरसेवक निवडून आले त्यांची मेंबर मास्टर मध्ये एंट्री करायची आहे. त्याच्यानंतर आपल्या नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रामध्ये ज्या कमिटी आहेत त्या कमिटी आपल्याला ऍड करायच्या आहे. त्या कमिटी ऍड केल्यानंतर त्याचे जे कमिटीचे मेंबर्स आहेत ते मेंबर्स देखील तुम्हाला त्याच्यामध्ये मॅप करून घ्यायचे आहे. ही तिसरी स्टेप आहे. चौथ्या स्टेपला तुम्हाला तुमच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये जे प्रपोजल आले आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव आलेले आहेत ते प्रस्ताव तुम्हाला एंटर करायचे आहे. मग ते मल्टिपल प्रस्ताव असतील. मल्टिपल प्रस्ताव एंटर केल्यानंतर ते प्रस्ताव तुम्हाला अप्रूव्ह करून घ्यायचे आहे 5 नंबरच्या स्टेपमध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. त्याच्यानंतर 6व्या स्टेपला तुम्हाला आता तुमची मीटिंग ही तुम्हाला शेड्यूल करायची आहे. ठीक आहे. तर ती मीटिंग आपण आता शेड्यूल करूया. इथे ऍड म्हणायचं आहे. ठीक आहे. आता ह्या मीटिंगसाठी अटेंडिंग कोण आहे, कमिटी वाईज आहे की मेंबर वाईज आहे? मी कमिटी वाईज अटेंडिंग घेतोय त्याची. ठीक आहे. त्यानंतर मीटिंग डेट कोणत्या दिवशी मीटिंग घ्यायची आहे, मी आजच्या दिवशी मीटिंगची तारीख टाकतोय. ठीक आहे. त्यानंतर कमिटी कोणते घ्यायची आहे, तर स्टँडिंग कमिटी घ्यायची मला. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे कमिटी टाइम आपण स्टँडिंग कमिटी घेऊया. ठीक आहे. त्यानंतर मीटिंगचा टायमिंग तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर मीटिंगचा एंड टाइम टाकायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मीटिंग स्टेटस तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. ओके. आणि तुम्हाला मीटिंग कुठे ठेवायची आहे त्या मीटिंगचा वेन्यू इथे तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. मीटिंगचा हॉलचे डिटेल टाकायचे आणि सेव्ह करायचे आहे. ठीक आहे. ही एंट्री सेव्ह केल्यानंतर तुम्हाला बघा त्याचा इथे मीटिंगचा शेड्यूल केल्यानंतर त्याचा मीटिंगचा एक आयडी क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. हा मीटिंगचा आयडी क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्या ज्या मीटिंग्स आहेत या मीटिंगचं प्रस्ताव आपण एकत्र केले, प्रस्ताव त्याच्यानंतर अप्रूव्ह केले, अप्रूव्ह केल्यानंतर मीटिंग आपण शेड्यूल केली. आता ह्या मीटिंग शेड्यूल केल्यानंतर त्या मीटिंग मध्ये कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील त्या मीटिंग मध्ये तर त्याची करण्यासाठी आपल्याला प्रत्येक नगरसेवकांना आपल्याला म्हणजे जी आपण मीटिंग शेड्यूल केली आहे त्या मीटिंग शेड्यूल केलेल्या मीटिंग मध्ये काही क्वेश्चन जर त्यांना विचारायचे असतील तर त्याच्यासाठी आपण त्यांचे क्वेश्चन त्यांच्याकडून कलेक्ट करणार आहे. ते क्वेश्चन आपण मॅन्युअली कलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याची एंट्री आपल्या सॉफ्टवेअर मध्ये करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये ऍड क्वेश्चन नावाचा टॅब दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तो क्वेश्चन ऍड करायचा आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये ज्या मीटिंग आपण शेड्यूल केल्या त्या सगळ्या मीटिंग आपल्याला इथे दिसत आहे. आता एक मी ही दुसरी मीटिंग घेतोय, या मीटिंगसाठी शेड्यूल केली आहे. त्याच्यासाठी मी काही क्वेश्चन जे मला कोणाला काही ऍड करायचे असेल त्या मीटिंगच्या रिलेटेड कोणाला जर काही क्वेश्चन विचारायचे त्या मीटिंग मध्ये तर ते मीटिंगचे क्वेश्चन आपल्याला या मास्टरमध्ये एंटर करायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा रेज बाय कोणी क्वेश्चन केले तर आपण आतापर्यंत 2 नगरसेवकांची ती एंट्री केली होती. तर त्यांनी जर काही प्रश्न विचारले असतील तर ते प्रश्नांचं त्यांचं घ्यायचं आहे आणि त्यांना कोणत्या डिपार्टमेंट विषयी किंवा काय जर क्वेश्चन विचारायचं असेल ते क्वेश्चन ते डिपार्टमेंट वाईज आहे. त्याचा रेफरन्स नंबर ते त्याच्यात मॅन्युअली देऊ शकतात. त्यानंतर रेफरन्स डेट असेल तर ते लिखित स्वरूपात जर त्यांनी काही दिला असेल तर तो लिखित स्वरूपाचा नंबर तुम्हाला याच्यात टाकायचा आहे, त्याचा डेट टाकायची आहे. त्याच्यानंतर डेडलाईन त्याची असेल तर ती डेडलाईन टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन जो विचारायचा आहे तो क्वेश्चन ते याच्यामध्ये विचारू शकतात. उदाहरणार्थ आता मी एक क्वेश्चन टाकतो. ठीक आहे. मी आता विचारला इज लँड इज अक्वायर्ड फॉर नमो गार्डन असा प्रश्न विचारला आहे. अदर काही इन्फॉर्मेशन मला पाहिजे असेल तर ती मी याच्यावर टाकू शकतो आणि स्टेटस मी त्याचं ओपन म्हणून क्लिक करेल आणि अशा पद्धतीने मी त्याचा जो क्वेश्चन आहे
तो क्वेश्चन याच्यामध्ये ऍड करणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला अजून मल्टिपल क्वेश्चन देखील मला याच्यामध्ये ऍड करता येणार आहे. मला अजून दुसरा क्वेश्चन जर विचारायचा असेल तर तो क्वेश्चन पण मी इथे विचारू शकतो. त्यासाठी मी परत ऍड दुसरा हे करू शकतो आणि त्याच्यामध्ये मी परत कोणतं डिपार्टमेंट आहे, गार्डन डिपार्टमेंट आहे, तेच नगरसेवक आहेत आणि त्यांनी परत जर एखादा प्रश्न अजून पाहिजे असेल त्यांना तर तो पण आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने मी दुसरा क्वेश्चन पण याच्यामध्ये टाकू शकतो. त्याच्यामध्ये जर त्यांनी तो क्वेश्चन जो लिखित स्वरूपात दिला असेल तो लिखित स्वरूपाची जी अटॅचमेंट आहे ती आपण त्या क्वेश्चनची अटॅचमेंट देखील याच्यामध्ये अटॅच करू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने मी हा दुसरा क्वेश्चन याच्यामध्ये ऍड केला आहे. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तो करून ते क्वेश्चन तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. हे क्वेश्चन एकदा ऍड झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला याच्या मीटिंगचा जो अजेंडा आहे तो अजेंडा तुम्हाला जे अजेंडा आहे तो मीटिंगचा अजेंडा तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला अजेंडामध्ये जायचं आहे. ठीक आहे. आता याचा एक अजेंडा आपल्याला तयार करायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही इथे ऍड क्लिक करा. ठीक आहे. आता इथे बघा तुम्हाला सुरुवातीला तो मीटिंग नंबर इथे विचारतोय. ज्या मीटिंग आपण शेड्यूल केल्या होत्या त्या मीटिंगचा शेड्यूलचा नंबर जर तुम्ही इथे टाकला तर ती मीटिंग येणार आहे. त्याच्यानंतर त्या मीटिंगची डेट येणार आहे, त्याचा स्टार्ट डेट आहे, त्याचा एंड टाइम आहे, कधीपर्यंत आहे. त्याच्यानंतर या रिलेटेड जर तुमची काही मागची याच्या आधी काही मीटिंग झाली असेल तर ते कन्फर्मेशन फ्रॉम लास्ट मीटिंग येते तुम्हाला याच्यात टाकायचे आहे. आता याची आपली काही याच्या आधी मीटिंग झाली नाही त्यामुळे आपण काही टाकणार नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर क्वेश्चन फ्रॉम काउन्सिलर आहेत का, तर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर टाईप काय आहे, कमिटी आहे. त्याच्यानंतर कमिटी टाईपची स्टँडिंग कमिटीची आहे आणि त्याच्यानंतर त्या मीटिंगचा व्हेन्यू कुठं आहे, तर वीर सावरकर कम्युनिटी हॉल इथे तो व्हेन्यू आहे. त्याच्यानंतर इलेक्शन आहे का, त्या जी होणारी जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये काही इलेक्शन प्रपोज आहे का, ते असेल तर त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि जर त्या मीटिंगच्या रिलेटेड काही गव्हर्नमेंटकडून काही GR आले असतील तर GR पण तुम्हाला याच्यामध्ये टाकता येणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्या तुमच्या ज्या मीटिंगचा जो अजेंडा आहे तो अजेंडा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे. ठीक आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला ती एंट्री सेव्ह करायची आहे. ठीक आहे. आता ज्या मीटिंग मध्ये एकदा अजेंडा टाकला, त्या अजेंडा टाकल्यामध्ये नंतर आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रपोजल आहे ते प्रपोजल आपल्याला या मीटिंग मध्ये ऍड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला खाली ऍड बटन दिला आहे, इथे प्रपोजल नंबर दिला, इथे प्रपोजल नंबर तुम्ही इथे टाका. ठीक आहे. प्रपोजल नंबर टाकला. त्याच्यानंतर सिक्वेन्स ऑफ त्याचा जो आहे सिक्वेन्स ऑफ टॉपिक तो आपल्याला इथं सेट करायचा आहे. त्याच्यानंतर प्रपोजल प्रायोरिटी ती किती नंबरला प्रायोरिटी ठेवायची तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे प्रपोजल आपण ऑलरेडी टाकलेले आहेत ते प्रपोजल इथे तुम्हाला टाकायचे. ठीक आहे. आणि सेव्ह करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे मल्टिपल जेवढे पण प्रपोजल तुमच्या त्याच्यामध्ये आहे ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे. आता हा 2 नंबर मी घेतो, याच्यात 2 नंबर. ठीक आहे. हा एक प्रपोजल मी याच्यामध्ये घेतो. ठीक आहे.
अजून आपल्याला जर प्रपोजल पाहिजे असेल तर आपण तो प्रपोजल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्या अजेंडाच्या अंडर जेवढे पण प्रपोजल आले ते प्रपोजल आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि ते आलेले प्रपोजल आपण केल्यानंतर ते सेव्ह करून घेणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या जो मीटिंगचा जो अजेंडा आहे तो अजेंडा आपला ऍड झालेला आहे. ठीक आहे. एकदा अजेंडा ऍड झाल्यानंतर हा अजेंडा आपल्याला अप्रूव्ह करून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला अप्रूव्ह करण्यासाठी याच्यामध्ये रिपोर्ट्स मध्ये प्रिंट अजेंडा नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावर जायचं आहे. ठीक आहे. आणि जो अजेंडा आपण दिला आहे तो अजेंडा आपल्याला आता अप्रूव्ह करून घ्यायचा आहे. त्यासाठी त्याच्यावर तिथे लिस्ट दिसते त्या लिस्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे अप्रूव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. इथे अप्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. हा एकदा अजेंडा अप्रूव्ह झाल्यानंतर तो अजेंडा आपल्याला प्रिंट करायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती प्रिंटचं बटन ऍक्टिव्हेट झाले त्या प्रिंटच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला त्या मीटिंगचा अजेंडा हा प्रिंट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळे जे डिटेल्स आहेत जे प्रपोजल आहे कोणते कोणते टॉपिक तिथे डिस्कशन केले जाणार आहेत प्रपोजल वगैरे काय आहेत त्याचे सर्व आपण याच्यामध्ये डिटेल कॅप्चर केले. अशा पद्धतीने आपला मीटिंगचा जो अजेंडा आहे तो अजेंडा आपल्याला प्रिंट करता येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती आहे की आपल्याला जे क्वेश्चन विचारले होते काही क्वेश्चन जे आले होते त्या क्वेश्चनचे जे काही आन्सर आपल्याला रिप्लाय करायचे असेल तर ते रिप्लाय करण्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये रिप्लाय क्वेश्चन नावाचा ऑप्शन आहे त्याच्यात आपल्याला ते क्वेश्चनचे रिप्लाय द्यायचे आहे. त्याच्यासाठी याच्या मिनिट्स ऑफ आपल्या ट्रान्झॅक्शन मध्ये रिप्लाय क्वेश्चन नावाचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चनची जी लिस्ट आहे ती लिस्ट आपली ऑटोमॅटिकली खाली पॉपअप होणार आहे इथे आणि त्याच्यात जे विचारलेले क्वेश्चन आहेत नगरसेवकांनी ते क्वेश्चनचे आन्सर आपण इथे रिप्लाय करणार आहोत. ठीक आहे. आता मी इथे करतोय स्टँडिंग कमिटी सर्च म्हणतो. ठीक आहे. हे आले क्वेश्चन याच्यामध्ये. आता याच्या मी क्वेश्चनचा रिप्लाय द्यायचा याच्यावर क्लिक करा आणि रिप्लाय टू क्वेश्चन. ठीक आहे. हे रिप्लाय क्वेश्चन आला आहे आपला तो क्वेश्चन ओपन रिप्लाय करायचा आहे त्याला. आता कुणी केला होता त्यांना रिप्लाय करायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आन्सर. आता इज ग्रँट इज रिसीव्ड. ओके. ती कधी रिव्ह्यू केलाय आपण त्याची डेट टाकायची तुम्हाला आणि याच्यामध्ये काही जर अटॅचमेंट असेल त्याची ग्रँटची जी आता आपल्याला जो क्वेश्चन विचारला त्याच्या रिलेटेड काही जर डॉक्युमेंट्स आपल्याला प्रोव्हाइड करायचं असेल तर ते डॉक्युमेंट पण आपण याच्यामध्ये अटॅच करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला त्या क्वेश्चनचं आन्सर द्यायचं आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या क्वेश्चनचं पण आन्सर आपल्याला रिप्लाय क्वेश्चन मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. आता ही टेंडर इज प्रोसेस डन. ठीक आहे. फ्लॅश झाले टेंडरच्या रिलेटेड जर काही डॉक्युमेंट टेंडर फ्लॅश झाले ते तुम्हाला द्यायचे असेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही याच्यामध्ये अटॅच करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या क्वेश्चनचा पण आपण आन्सर दिलाय. तिसरा जो क्वेश्चन आहे त्याचा पण आपण रिप्लाय क्वेश्चनने आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे. प्रपोजलची डेट तुम्हाला याच्यात टाकायची आहे. कोणी रिव्ह्यू केलाय आणि काही जर त्याचं अटॅचमेंट असेल तर ती टाकायची. अशा पद्धतीने आपल्याला जे क्वेश्चन आपण रेज करणार आहोत त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला या ज्या मॉड्यूलचा जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे मिनिट्स ऑफ मीटिंग जे आहे, मीटिंगचे जे मिनिट्स ऑफ मीटिंग आहे ते मेंटेन करायचे आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये मिनिट्स ऑफ मीटिंग दिले. ठीक आहे, हा टॅब दिलाय, त्याच्यामध्ये जायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता जी मीटिंग आपण केली आहे ती मीटिंग करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग जे आहेत, ती झालेली जी चर्चा आहे त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग याच्यामध्ये मेंटेन करायचे आहे. ठीक आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा वरती वरती मीटिंग नंबर आला आहे, त्याच्यानंतर मीटिंगची डेट आली आहे, त्याच्यानंतर प्रपोजल नंबर जे आहे ते प्रपोजल नंबर याच्यामध्ये आलेले आहेत. आता हे आपण जो प्रपोजल घेतला होता तो कन्स्ट्रक्शन ऑफ नमो गार्डन इन बहूर नगर परिषद ते घेतला. त्याच्यानंतर नंबर त्याच्या जर वोटिंग झाले असेल तर वोट्स ऑफ प्रपोजलच्या अंडर किती झाले आहेत आणि अगेन्स्ट किती आहे ते टाकायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर त्याची अटेंडन्स तुम्हाला याच्यामध्ये मार्क करायची आहे. आता मार्क मध्ये अटेंडन्स केल्यानंतर जेवढे पण मेंबर आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत त्या पूर्ण मेंबरची नावं आली आहेत, त्याच्यापैकी कोण कोण त्या मिटिंगला हजर होतं त्याची नावं तुम्हाला करायची आणि त्याची अटेंडन्स तुम्हाला ही मार्क करायची. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही उपस्थित असलेल्या नगरसेवकांची अटेंडन्स याच्यामध्ये मार्क करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला तुमची त्याच्यामध्ये वर्डिंग जे आहे मिनिट्स ऑफ मीटिंगचे वर्डिंग जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग कुणी कुणी काय म्हटलं त्या मीटिंग मध्ये तर त्याचं त्या नगरसेवकांचं हे करायचं आहे आणि जे त्यांचं वर्डिंग असेल अशा पद्धतीने. त्याच्यानंतर त्याला जर काही अटॅचमेंट त्यांची जर लेखी स्वरूपात काही जर अटॅचमेंट आपल्याला त्याच्यामध्ये जर असेल तर ती लेखी अटॅचमेंट देखील आपण याच्यामध्ये त्याला अटॅच करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे करायचं आहे. त्याच्यानंतर अजून दुसरा जर अजून करायचं आहे त्यांना जर दुसरा कोणाला काही प्रश्न त्याच्यामध्ये झालेली चर्चा त्याच्यामध्ये टाकायची असेल तर ते पण याच्यामध्ये टाकू शकतं. जे पण त्या मीटिंग मध्ये झाले वर्डिंग आहे ते मीटिंग ऑफ मीटिंग आणि कोणत्या नगरसेवकांनी ते केलं आहे ते तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचं आणि सेव्ह करायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ते तुमचे जे वर्डिंग आहे ते वर्डिंग तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचे आहे. ठीक आहे, थोडंसं इथे काही अडचण येते की ते इथे जे आपण वर्डिंग आपण ऍड करतो तिथे खाली काही प्रपोजल नंबर मध्ये ते ऍड होतात. एकदा परत बघूया.
ठीक आहे. इथे काहीतरी थोडंसं अडचण आहे, त्या अडचणीमुळे इथे काही येत नाहीये. इथे आपण ज्यावेळेस इथे प्रपोजल नंबर आणि त्याचे क्वेश्चन टाकतो, त्याच्यानंतर डिस्कशन ऑफ मीटिंग याचे वर्डिंग टाकतो, त्याच्यानंतर ते सेव्ह केल्यानंतर ते सेव्ह केलेले जे मिनिट्स ऑफ मीटिंग आहे ते इथे आपल्याला इथे दिसायला लागतात. अशा पद्धतीने आपण या मॉड्यूलमध्ये मिनिट्स ऑफ मीटिंग जे आहे ते मिनिट्स ऑफ मीटिंग आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. याच्यामध्ये एक दुसरा भाग अजून एक बाकी आहे, ते पण प्लस वर्किंग मध्ये आहे. तर त्याच्यामध्ये ज्या मीटिंगसाठी जो काही भत्ता किंवा जे काही मानधन आपल्या नगरसेवकांना दिलं जातं, तर ते एक अंडर मेंटेनन्स आहे, पण तरी पण त्याचं मी तुम्हाला फ्लो दाखवून देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची याच्यामध्ये मास्टरमध्ये तुम्हाला इथे कॉर्पोरेट अलाउन्स मास्टर तुम्हाला इथे बिल्ड करायचा आहे. त्या ज्या नगरसेवकांना जो जो काही अलाउन्स मिळतो तो अलाउन्स तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर कोणत्या याला किती अलाउन्स आहे त्याचं हे टाकायचं आहे. अलाउन्स जो पण आहे, जो पण भत्ता तुम्ही त्याला दिला जातो नगरसेवकांना, तो तुम्हाला इथे करायचा आहे. आणि तो किती तारखेपासून किती तारखेपर्यंत तुम्ही जो केला आहे त्याच्यात वाढ कमी जर झाली जास्त झाली तर तुम्हाला तो चेंज करता येईल. अशा पद्धतीने तो त्या तारखेपर्यंत तुम्हाला असा करता येऊ शकतो की किती तारखेपर्यंत तुम्हाला हा अलाउन्स करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याची अलाउन्सची एंट्री जे होते आणि त्या अलाउन्सची एंट्री केल्यानंतर तुम्हाला यामध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला त्या नगरसेवकांना त्या मीटिंगचा जो भत्ता आहे, मीटिंगचं जे मानधन आहे ते मानधन तुम्हाला देता येतं. त्याच्यासाठी इथे ट्रान्झॅक्शन मध्ये अलाउन्स बिल जनरेशन नावाचं टॅब दिलेलं आहे. ठीक आहे. तर अलाउन्स बिल जनरेशन मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला त्याचं जो अलाउन्स आहे नगरसेवकांचा तो अलाउन्स तुम्हाला त्याचं इथे बिल जनरेट करता येतं. सध्या ते होत नाहीये, ते अंडर मेंटेनन्स आहे. ते ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी दाखवता येईल तुम्हाला. ठीक आहे. तर एवढाच या मॉड्यूलमध्ये आहे. हे खूप छोटा असं मॉड्यूल आहे आणि ऑनलाईन करायला किंवा लाईव्ह करायला खूप काही अशी मेहनत घेण्याची जास्त आवश्यकता नाहीये. फक्त पार्टी मास्टर, मेंबर मास्टर आणि कमिटी मास्टर जर तुम्ही एंटर केले तर तुमचं हे मॉड्यूल हे गो लाईव्ह होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर जशा जशा तुमच्या मीटिंग जशा शेड्यूल होत जातील त्या पद्धतीने तुम्ही त्याचे प्रपोजल टाकून त्याचा मीटिंग अजेंडा हा पब्लिश करू शकता. ठीक आहे. तर माझ्या एंडकडून हे ट्रेनिंग संपलंय. तर काही कोणाला क्वेश्चन असेल तर कृपया विचारा. सर ते मीटिंग जे आहेत कमिटी मास्टर मध्ये त्यांचे नाव हे जे डिफाईन केलेले तुम्ही ऑलरेडी त्याच्याऐवजी हो. आमच्याकडे वेगळे नाव आहेत. म्हणजे कर नियोजन असं, आरोग्य प्लस वेगळं असं कसं टाक. त्याच्यासाठी लुकअप आहेत ना मॅडम. हे आपण जे स्टँडर्ड ज्या कमिटी ठेवल्या त्या स्टँडर्ड कमिटी आहे, त्याच्या अंडरच तुमच्या वेगवेगळ्या कमिटी आहेत का त्या सेपरेट कमिटी आहेत? नाही, त्या सेपरेट आहे. म्हणजे जसं कर नियोजन सांस्कृतिक ही एक कमिटी झाली, महिला व बाल कल्याण प्लस दिव्यांग कल्याण अशी मीटिंग आहे. अशी Okay. स्पेसिफिक नावं आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये ना ज्या लुकअप्स आहेत, लुकअप्सच्या अंडर आपल्याला ते बघता येईल. लुकअप्स मध्ये ते कमिटीची नावं दिली असतील. जर ते त्याच्यामध्ये नाही उपलब्ध झाले तर मग आपल्याला ते कॉल लॉक करून हार्ड कोडिंग त्याचं करून घ्यावं लागणार आहे. आम्हाला लुकअप्स दाखवा ना. दाखवतो, लुकअप दाखवतो तुम्हाला. एवढ्या प्रकारचे लुकअप आहे याच्यामध्ये. ते ऑलरेडी केलेले आहेत, पण तुम्हाला अजून पाहिजे असेल तर हे बघा इथे टाइप्स ऑफ समिती इथे आहे. ठीक आहे. हे सीसीटी जो लुकअप आहे त्यामधून टाकायचं का? हो. सर आणि एकदा ती दाखवलं तर बरं होईल कसं टाकायचं ते. मॅडमने जे सांगितलं त्या पद्धतीने जर एकदा दाखवलं तर बरं होईल. आलंय समितीचे प्रकार दिसत इथे. सीसीटी इथे ऍड जर केलं, इथे तुम्ही ऍड करा सीसीटी. नाही मॅडम, ते आपल्याला बहुतेक ऍड करता येणारच नाहीये. ते आपल्याला हार्डकोरच करून ठेवावं लागणार आहे. बघा इथे आपण आता हा जो लुकअप दिला आहे सीसीटी, त्याच्यामध्ये एवढ्या कमिटी दिल्या आहेत आपल्या. प्रभाग समिती, बांधकाम समिती, स्थायी समिती. याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला पाहिजे असेल तर ते आपल्याला हार्डकोर करून घ्यावं लागणार आहे.
कारण इथे ऍडला त्याच्यात दिलं नाही त्यांनी. ठीक आहे, तर ते तुम्हाला हार्डकोर करून तुम्ही तिकीट लॉक करा, तुम्हाला त्या ज्या कमिटी आहेत त्या कमिटी ऍड करून दिल्या जातील. सर मी तिकीट टाकलंय ऑलरेडी. ठीक आहे, मला तुमच्याकडे कोण आहे एसएससी? धनंजय पाटील सर. मी बोलतो त्याच्याशी. आणि सर ऐका ना, आता कमिटी मास्टर मध्ये ना आमच्या कमिटी स्थापन झाले 16 जानेवारीला, म्हणजे 16 जानेवारीला. पण जेव्हा आम्ही ऍड करायला जातो ना, आमची कमिटी स्टार्ट डेट आहे ना ती 16 तारीख नाही घेते, आजची करंट डेट घेते. हो, ते बग्स आहे मॅडम, तो पण बग्स आहे, त्याची डेट मागे राहायला पाहिजे. तो बग्स दिलेला ऑलरेडी, ते अंडर याच्यात ज्यावेळी आम्ही ट्रेनिंग झालं मागच्या वेळेस त्यावेळेसच आम्ही तो बग दिला आहे की त्याची जी तारीख आहे ती, कारण काही नगरपालिकांमध्ये ऑलरेडी कमिटी आहे, ऑलरेडी मागे स्थापन झालेलं आहे, तुम्ही आज एंट्री करताय तर तो त्याची तारीख आजचीच घेतोय करंट डेट. तुमचा योग्य प्रश्न आहे, तो बग्स पण तुम्हाला सॉल्व्ह करून दिला जाईल. ठीक आहे, चालेल. हॅलो हॅलो सर. हॅलो, बोला मॅडम. हां सर, नगरपंचायत वैभववाडीतून बोलते. मेंबर मास्टरमध्ये ना सर सगळा डेटा एंट्री केला तरी ती मेंबर सेव्ह होत नाही आहेत. मेंबर सेव्ह होत नाहीये? नाही होत. तर 2 महिने झालं तेच प्रॉब्लेम. मेंबर सेव्ह, फक्त पार्टी डिटेल्स आमचे ऍड झालेत पण मेंबर डिटेल्स होत नाही आहेत सेव्ह. मॅडम तुमचा फक्त माझ्या मते साईट स्पेसिफिक हा प्रॉब्लेम आहे. तर एकदा त्याचं तिकीट लॉक करून एकदा बघायला. तुमच्याकडे कोण एसएससी आहे? हे आहे काहीतरी ठाकूर म्हणून आहे, ठाकूर. हॅलो, ठाकूर सर आहे. तुमचं कुठं वैभववाडी म्हणजे तुमचा रत्नागिरी जिल्हा आहे तो? सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा. ओके. मी बोलतोय सिंधुदुर्ग. कुठली नगरपालिका बोलला तुम्ही? वाभी वैभववाडी. वैभववाडी. हां. मी बोलतो लगेच, ते झालं त्या दिवशी बोलतो मी, तुम्हाला फोन करेल लगेच. हां, थँक्यू. अजून काय असेल कोणाला? सर हा चालूच डेटा हे करायचा की मागीलचा डेटा पण भरायचा आहे सर? नाही, चालू करायचं, चालू भरायचं आहे आपल्याला. बरं मागचं ठीक नाही आहे भरायचं. सर. ओके सर. अजून कोणाला डाऊट आहे? हॅलो. हा मी हॅलो निलेश, हा सर. कोणाला डाऊट नाहीत ना? नाही, कोणाला डाऊट नाही सर. कन्क्लूड करूया. ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू निलेश. थँक्यू सर. कन्क्लूड करूया.